सुरुवातीला आज या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या शुभहस्ते गडचिरोली, चंद्रपूर, राहुरी आणि दौंड हा पहिल्यांदा आपल्याला पक्षप्रवेश सोहळा करायचा आहे। त्यानंतर हिंगोली आणि परभणी यांचा पक्षप्रवेश सोहळा करायचा आहे आणि त्यानंतर मुंबई आणि शहापूर असं 3 टप्प्यामध्ये आज आपण हा पक्षप्रवेश सोहळा घेतो आहे। आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासूनचं स्वागत करतो। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा लाभलेलं आपलं हे राज्य आणि त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन आपले नेते, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे सर्वसामान्य जनतेच्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आज पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं मी आदरणीय अरुणकाका तनपुरे साहेबांना अरुणदादा तनपुरे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी राहुरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे। आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार मान्य धर्मबाबा आत्राम, स्टेजवरील सर्व मान्यवर, या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी आलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते, खरं म्हणजे आमचा आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होत आहे हे खरोखर आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे। माननीय दादा असतील, त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब असतील, यांनी आम्हाला या पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल या सर्वांची मी मनपूर्वक आभार मानतो। खरं म्हणजे राहुरी गाव म्हणजे आपण सर्वांना कल्पना नसेल, माननीय अजितदादांचा आजोळ आहे आणि आम्ही सर्व आजोळचे या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी या प्रवेशाच्या ठिकाणी आलेला आहोत। खरं म्हणजे दादांचं लक्ष राहुरी तालुक्यावर असतंच, परंतु आता या प्रवेशानंतर माझ्या मते दादा आमच्या तालुक्याकडे जास्त लक्ष देतील, आमच्या कार्याकडे त्या ठिकाणी लक्ष देतील आणि आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आता या ठिकाणी राजकीय या ठिकाणी प्रवास करायचा आहे। मला खात्री आहे यामध्ये आम्ही निश्चितच यशस्वी या ठिकाणी होऊ। या ठिकाणी माननीय दादांना आणि सर्व पक्षश्रेष्ठींना मी या ठिकाणी आश्वासन देतो की आज या ठिकाणी 400-450 कार्यकर्ते आमचे राहुरीवरून या ठिकाणी आलेले आहेत। बरेचसे कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्याची इच्छा होती, परंतु जागेची त्या ठिकाणी कमतरता असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कमी लोक या ठिकाणी आणली
आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच करू, एवढं दादांना या ठिकाणी आश्वासन देतो आणि चांगलं काम त्या ठिकाणी करू. त्या पुनश्च एकदा सर्व पक्षश्रेष्ठींचं, आदरणीय दादांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय आपले आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आता या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राष्ट्रीय नेते व राज्याचे तडफदार लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, तनपुरेजी, सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि जे प्रवेशाकरता आलेले सर्व सन्मान्य इतर पक्षातून आलेले, वेगवेगळ्या पक्षातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून जवळजवळ 300-350 लोक इथे आलेले आहेत प्रवेशाकरता. वेळ कमी असला तरी हरकत नाही, परंतु जे मुख्य लोक आहेत त्यांचा आपण प्रवेश आपण इथे घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे हा शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी या निमित्तानं दादांना इतकंच सांगू इच्छितो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदमध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हेच त्या खंबीरपणानं. 3 नगर परिषदचे इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हेच राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे आपला थोडाफार कमजोर आपण आहोत, तिथे सुद्धा दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10 ते 12 सदस्य आज प्रवेश करणार आहेत. त्यांचा सुद्धा या निमित्तानं मी अभिनंदन करतो आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण थोडाफार आपण आपलं काम वाढवता येईल या दृष्टिकोनातून मला विश्वास आहे. आणि त्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरून जे काही आपल्याला पक्षाकरता करता येईल ते करण्याकरता मी सक्षम आहो आणि मी करून दाखवणार, हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण की हा किती केलं तरी मी या 2 जिल्ह्यामध्ये फिरून पूर्ण सगळे तालुका माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरणंही झालं माझ्या. मी तयारीमध्ये आता उद्या इलेक्शन झालं तरी आमच्या तयारी झालेला आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचा. आणि त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीकरता आम्ही बिलकुल सक्षम तयार झालेलो आहोत. आपला इतकाच आहे की आपला आशीर्वाद राहायला पाहिजे, अशा प्रकारचं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. अधिक न बोलता जे आपण काम करणार आहोत ते महत्वाचं आहे. आणि येणारा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जे काही निवडणूक येतील ते निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळं आपण जे प्रवेश करत आहोत हे सर्व जबाबदारी आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्यामध्ये काम करत आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे खऱ्या अर्थाने त्यांना जर आपल्याला मुख्यमंत्री पाहायचा असेल तर जिल्हा परिषदमध्ये 32 जिल्ह्यामध्ये आपल्याला झेंडा लागला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावा अशा प्रकारचं आवाहन सगळ्यांना करतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. यानंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आलोय करायला तरी आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार, जरा शांत बसा. मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज थोडीशी गर्दी झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो, कारण आपल्याला मोठा हॉल घ्यायचा होता, परंतु आज कृषी दिन आहे. म्हणजे विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचा कार्यक्रम कृषी दिनाचा चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेला होता. आज विधिमंडळाचं अधिवेशन पण चालू आहे, त्याच्यामुळे इकडच्या जवळच्या भागातच कुठं हॉल मिळाला तर जास्त बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि ह्या हॉलची निवड केलेली आहे. मी सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो.
खऱ्या अर्थाने बळीराजाला एक राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देण्याची, बळीराजावर मनापासून येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची सुरुवात ही आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आणि ती पुढे सातत्याने ती चालू राहिली. आजच्या या पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला, परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित, आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही, परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो, आपल्याला सगळ्यांना पण सांगतो, उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे. तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार, धुळे, जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल. त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ. आणि जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका, आपलं आपलं काम ते त्यांच्या पुढे विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे, त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे, बाकीचे पण नाना नाकाडे, इतर सहकारी पण आहे. मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे, परंतु 1 जुलै आणि 1 जून हा वाढदिवस खरा असतो का काय असतो माहिती नाही. कारण शाळेमध्ये आई वडील ग्रामीण भागात त्यावेळेस टाकताना ते शाळेत नेलं की त्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे, तारीख काय, त्या शिक्षकांनी 1 जून टाकली तर 1 जून तारीख, शिक्षकांनी 1 जुलै टाकली तर 1 जुलै तारीख. ते खरंच 1 जुलै का खरंय? नाही, मग नाईक साहेबांच्या सारखा खरा दिसतोय वाटतं, हरकत नाही. परंतु रवींद्र वासेकरजी, स्वतः बाबा धर्मराव बाबा आत्राम तर आहेतच, आमच्या दौंडच्या पुणे जिल्ह्याच्या वैशाली नागोडे, वीरधवल जगदाळे, काही दौंड तालुक्यातले पण कार्यकर्ते आज पक्षप्रवेश करतायत. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवाजीराव गर्जे, तसंच नाना नाकाडे, तसंच डॉक्टर रामकृष्ण मडवी, प्रमोद हिंदूराव, सुरेखाताई ठाकरे, युनुस शेख, लतीफ तांबोळी, सलीम सारंग, महेंद्र पानसरे, संजय बोरगे, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या भागातले आलेले सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मध्ये तसं बघितलं तर आपण बहुतेक जण अनेक वर्ष एकमेकाच्या बरोबर काम केलेले, आपली सगळ्यांची विचारधारा एक आहे. मी नेहमीच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999ला स्थापना झाली. त्यावेळेस देखील आदरणीय पवारसाहेब असतील, संगमाजी असतील, तारिक अनवर असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयदादा असतील, मोहिते पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, मधुकर पिचड साहेब असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी अनेकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि ह्या पक्षाची स्थापना केली. एक स्वाभिमानातून या पक्षाची त्या काळामध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनंच हा पक्ष हा पुढे चाललेला आहे. आज देखील आम्ही ज्यावेळेस काम करतो महायुतीमध्ये, त्याही वेळेस आपले पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी एक सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला शिकवला. त्यांनी महाराष्ट्राची एक वैचारिक बैठक कशी असली पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम केलं पाहिजे, ह्याबद्दलचा एक आदर्श ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, हे सगळं आपण इतिहास म्हणजे ते पुस्तकामध्ये वाचतो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण या पक्षामध्ये काम करत असताना अनेक जण पक्षामध्ये जोडले जात आहेत. आत्ताच आपले धर्मराव बाबा आत्राम म्हणाले तसं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला नवीन कार्यकर्ते, जुने अनुभवी कार्यकर्ते, महिला भगिनी, युवती युवक अशांना आपल्याला तिथं संधी द्यायची आहे. परंतु ती संधी देत असताना त्या व्यक्तीचं काम पण तिथं असलं पाहिजे. सध्या साधारण
वेगवेगळ्या जे वॉर्ड असतात, जे प्रभाग असतात, म्हणजे महानगरपालिका, नगरपंचायतीचं मी बोलतो, आणि आपल्या जिल्हा परिषदेचे, तालुका पंचायतीचे गट असतात, ह्याच्याबद्दलच्या रचना करण्याचं काम चाललेलं आहे. पण आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो, सगळ्यांना एक आपलेपणा आपण आपल्या कामात निर्माण केला तर समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहत असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं, मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षात किंवा इतर पक्षामध्ये पण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षप्रवेश करतायत. मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा, पुढच्या वेळेस आमच्या इथले विजय डवले असतील, वेणुनाथ कोतकर असतील, दत्तात्रय पानसंबळ असतील, अशोक विटनोर, अय्यूब पठाण, प्रकाश बुजाडी, बाळासाहेब उंडे, आदिनाथ कराळे, दीपक साळवे, नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ पवार, रखमाजी जाधव, दत्तात्रय शेळके, रामदास बाचकर, दत्तात्रय कवाणे, अशोक उरे, अरुण ढूस, सुरेश करपे, जनार्दन गाडे, भास्करराव ढोकणे, सुभाष डुकरे, मधुकरराव पवार, महेश पानसरे, आबासाहेब वाळुंज, विलास तनपुरे, कृष्णा मुसमाडे, अप्पासाहेब जाधव, प्रदीप बुजाडी, दशरथराव पोपळघट, नंदकुमार तनपुरे, सुखदेव चव्हाण, प्रदीप महड, किशोर वने, असे अनेक जण, कोण कारखान्याचं माजी संचालक आहेत, कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी आहेत, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केलंय, जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून, राहुरी नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून, डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून, उपसभापती मार्केट कमिटीचं म्हणून, संचालक मार्केट कमिटीचं म्हणून, अशा अनेक ठिकाणी विद्यमान संचालक पण आता बरेचसे मान्यवर आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी, काही आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, नगर परिषदेचे पण माजी नगरसेवक आहेत, अशा वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पण काही व्हाईस चेअरमन आहेत. अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज ते प्रवेश करतायत. मी त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या धर्मराव बाबा आत्राम, वासेकर आणि बाकीच्या सगळ्या आमच्या गडचिरोलीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळं आमचे नगराध्यक्ष, नगरपंचायत सिरोच्याच्या श्रीमती शेख फरजाना इफ्तिखार, शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफ्फार, श्रीमती गणपुरवार भवानी मारुती, श्रीमती अक्कूदारी बक्कू पोचम, श्रीमती दुग्याला मलेश्वरी साईलू, श्रीमती अलोनी नरेश कुमार केशवराव, राजेश कोंडैया बंदेला, नागेश दुगियाले, राहुल गरपल्लीवार. तसं हे आपले झाले सिरोंच्याचे. आता अहिरेचे शैलेंद्र पटवर्धन, विलास श्रीराम, नवराज शेख, ज्योतिताई सडमेक, तसंच आमच्या नागपूर शहरातल्या नूतन रेवतकर, साहेबराव देशमुख, भूषण तल्लार, तसंच आमच्या चंद्रपूरचे पण दीपक जयस्वाल आपल्याबरोबर नव्हतं, नाही पहिले होते, दीपक जयस्वाल, ऍडव्होकेट निलेश मानकरजी, म्हणजे चंद्रपूरचे मी सांगतोय, राहुल देवतळेजी, राजेंद्र आखरेजी, विनोद लभाणेजी, मारुती झाडेजी, सुहास पिंगेजी, मनोज बंडीवारजी, कविता गुडमेथेजी, मंगला अकरेजी, महानंदा वाळकेजी, सुकेशिनी टेंबुर्णेजी, ओमप्रकाश रिंगणेजी, शेख सलीम शेख कादरजी, रवींद्र वाळकेजी, हर्षल भुरेजी, तसंच आमच्या सिरोंच्याचे पण अजून काही सहकारी क्रिशतय्या पोरतेट, इसमय्या नालगुंटा, राधेश्याम शेट्टीवार, आमच्या सिरोंच्याच्या सुरिह नाना जंग, बंडू गावडे, आणि पुन्हा म्हणजे जाफराबादच्या ग्रामपंचायतीचे स्वामी गोदारी चंद्रय्या दुर्गम, सत्यम पिडगू, महेश आडे, लक्ष्मण वेलादी आमच्या बेजूरपल्लीचे, प्रमोद गडचिरोली विधानसभेचे प्रमोद वैद्य, अनिल केरामी,
वैशाली ताटपल्लीवार, बौद्ध कुमार लोणारे, नामदेव उडाण, किरण ताटपल्लीवार, ओमप्रकाश मडावी, पुंडलिक मेश्राम, प्रल्हाद वाघारे, अक्षय कोरेटी, शशिकांत कोवे, सुधीर मडावी, प्रतिभाताई कोलेवार, स्वातीताई मेश्राम, सचिन लाकडे, मयूर धकाते, गुरुदेव दखते, चंद्रकांत हुड्रा, मोरेश्वर मडावी, संतोष हिच्चमी, शकीम पठाण, सरफराज शेख, शिवा वट्टी, दीपक झिलपे, दिलीप नागपुरे, योगेश नरचुलवार, अक्षय इंदुरकर, वृषाली भोयर, गीता सपाटे, संगीत मेश्राम, संगीत बांगरे, विद्या मेश्राम, रामदास दहीकर, गुरुदेव दखने, अजय मेश्राम, किशोर बावणे, उमाताई बनसोड, योगेश सोनुले, प्रमोद उमर गुंडावार, मयूर खांडेकर, नितीन लटारे, उषा गुरनुले, आनंद गुरनुले, गुरुदेव बावणे, नागेश मडावी, रतन दुर्गे, कैलास कोरेत, बाबूराव तोरे, सतीश पोरतेत, जावेद अली हे आहेरे तालुक्यातले भामरागडचे, किशोर काडगा, रोशन वड्डे, श्यामराव येरकरवार, नितेश नरोटे एटापल्लीचे, सचिन गेडाम, उमेश दासवार, अशा पद्धतीचे आहेत. काही नावं कदाचित अजून पण राहिली असतील कारण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागातनं कार्यकर्ते आले. तसंच आमच्या पुणे जिल्ह्यातले दौंड तालुक्याचे वैशाली आणि आमच्या विरधवलनी त्यांच्या प्रयत्नात सुशांत सुनील दरेकर, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना, उपसभापती माजी दौंडचे प्रकाशराव नवले, माजी उपसभापती दौंड, पोपटभाई ताकवणे हे संचालक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडचे, सरपंच पारगावचे सुभाष बोत्रे, संचालक खरेदी विक्री संघाचे नानासाहेब जेधे, सरपंच विशाल बारवकर, सागर विलास जाधव राजेगावचे, विलासचा मुलगा काय सागर, माजी सभापती विलास शितोळे माजी नगरसेवक, जीवराज पवार माजी नगरसेवक, राजेश गायकवाड माजी नगरसेवक, अफजल पानसरे माजी नगरसेवक आणि प्रशांत धनवे हे आमच्या दौंड तालुक्यातले आहेत. असं मित्रांनो पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात, तसं आमच्या गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भामरागड असेल, अहिरे असेल, एटापल्ली असेल, तसंच आमच्या सिरोंचा असेल, ह्या वेगवेगळ्या भागातनं चंद्रपूर शहर आमचं असेल, अशा वेगवेगळ्या भागातनं मान्यवर आज येत आहेत. आणि आमच्या अरुणरावांच्या बरोबर मी आत्ताच सांगितलं, राहुरी अरुणराव म्हणले खरं आहे, देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे, त्याच्यावर देवळाली प्रवरा किंवा राहुरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा, आजोळी जाणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर तिथलं वेगळं नातं माझं आहे. त्यामुळं तिथले पण अनेक राहुरीचे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करताय, धर्मराव बाबा अत्रावांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भागातले लोक प्रवेश करतायत, आणि बाकीचे पुढं हिंगोली, परभणी, मुंबई, शहापूरचे पण आहेत, पण ते पुढे आहेत. आधी आपण आपला कार्यक्रम पक्षप्रवेशाचा संपूया. आताच अरुणरावांनी पण सांगितलंय, धर्मराव बाबा अत्रावांनी पण सांगितलं. माझी तुम्हाला विनंती आहे, सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासद नोंदणीचं पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे. आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण 18 का 19 तारखेपर्यंत आहे. हा आठवडा, पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा, 3 आठवडे. शुक्रवारी पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात संपणार आहे. आणि तटकरे साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे. ते जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचं अधिवेशन, माझं अधिवेशन संपल्यावर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या आधी ते काही भागाचा दौरा करतात. मी मात्र आपलं अधिवेशन संपल्यानंतर थेट माझं अधिवेशन हे डिसेंबरमध्ये, त्याच्यामुळे साधारण मंगळवार बुधवार मंत्रालयातलं काम असतं, वित्तमंत्री म्हणून, नियोजन मंत्री म्हणून, एक्साईज मिनिस्टर म्हणून, त्या कामाच्या पुरतं मी मुंबईमध्ये राहील. आणि जास्तीत जास्त मला 4 दिवस तरी, म्हणजे कदाचित मी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार तरी देईल, किंवा असे 4 दिवस ओळीनं देणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस पक्षाला मी आत्ताच सांगतो पदाधिकाऱ्यांना की तशा पद्धतीचे दौरे आखावेत. सुरुवातीला या 4 दिवसामध्ये आपलं नंदुरबार, धुळे,
जळगाव, श्याम सनेर आणि सगळे बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत. त्यांना पण मी सांगितलेलं, काल पण ती मंडळी भेटली होती, तर तिकडचा दौरा एक दिवसाचा घ्यायचा, जळगाव आणि चौथा दिवस नगरला, अहिल्यानगरला द्यायचा, अहिल्यादेवी नगरला. अशा पद्धतीनं हे संपल्या ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नवीन जुलैमध्ये मी तिकडचे त्या उत्तर महाराष्ट्राचे 4 हे करील. 5वा दिवस देता आला तर तोही देऊन तिकडचा पूर्णपणे नाशिक पण जर कव्हर केलं किंवा नाशिकला नंतर जाऊ बघू, पण त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, यंदा पाऊस काळ बरा झालेला आहे, काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, विशेषतः माझ्या विदर्भातल्या काही भागामध्ये किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्याची जबरदस्त किंमत माझ्या बळीराजाला मोजावी लागलेली आहे. पण त्याच्यातून परत बळीराजाला कसं उभा करता येईल याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे. तशा प्रकारच्या सूचना ह्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत, पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी अजिबात नाहीये, अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पाऊस पडलाय. काही भागात मात्र दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्राच्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्याचे प्रश्न बारकाईनं माहिती आहे. आज जरी मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलत असलो तरी माझी स्वतःची बारामतीला शेती आहे आणि मी ती शेती जरी इथं असलो तरी ज्यावेळेस बारामतीला जातो त्यावेळेस ते बघत असतो. त्याच्यामुळे माझी सुरुवात शेतकरी म्हणूनच झालेली असल्यामुळं पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, हे सगळे व्यवसाय मी स्वतः केलेले असल्यामुळं मी स्वतः त्या व्यवसायामध्ये फार बारकाईनं अभ्यास केलेला असल्यामुळं ह्या प्रश्नाची जाण मला आहे. आमच्याकडे हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणावर असतं, त्याचबरोबर आमच्याकडे ऊस असतो, परंतु बाकीच्या भागामध्ये सोयाबीन, कापूस असा भाग देखील आपला मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही आता एआयचा वापर करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून, त्याच्यामध्ये पण आम्ही लक्ष घातलेलं आहे. यंदा मी 500 कोटी रुपये राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या तर्फे ठेवलेले आहेत. माझं मुख्यमंत्री महोदयांशी तसंच उपमुख्यमंत्री एकनाथरावांशी चर्चा झाली, आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंशी चर्चा झाली. हे पैसे जर उद्याच्याला कमी पडले तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आणखीन एआयच्या करता, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याकरता आपण निधी पैसे ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुठं काही नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत असताना पाण्याची बचत कशी करायची, खताची बचत कशी करायची, त्याच्यातनं आपण उत्पन्न कसं वाढवायचं, पण हे करताना त्यांच्याकडे ठिबक असलं पाहिजे. आता ठिबकच्या बाबतीमध्ये देखील मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांशी बोललेलो आहे. त्यांना म्हणलं आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणावर केलेल्या ठिबकच्या पैसे केंद्राकडनं येणं बाकी आहे, तर ते म्हणले की मी त्याच्यामध्ये मार्ग काढून देतो. आपलं अधिवेशन संपल्यावर केंद्राचं अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस एखाद्या दिवशी सगळे मंत्री तिथं आपल्याला मिळू शकतात. त्याच्यावर एखाद्या दिवशी दिल्लीला जाऊन देखील मी आधी माणिकराव कोकाटे यांना पाठवीन, परंतु तिकडनं काम झालं तर ठीकच आहे, पण काही अडचण आली तर नंतर मी पण जाईल आणि कृषी मंत्र्यांना भेटेल. कारण आपले जास्त प्रश्न हे देशाच्या कृषी मंत्र्यांच्याकडेच असतात, तसंच देशाचे सहकार मंत्री अमित शाह साहेबांच्याकडेच असतात. आपण सगळे सहकारात शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत. त्याच्यावर तुमचा माझा संबंध एक तर पणनशी मार्केट कमिटीमुळे येतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका ह्याच्याशी आपला एक जास्त संबंध येतो आणि सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सगळ्या प्रकारच्या संस्था, अशा प्रकारे ह्या संस्थांशी येतो आणि ऍग्रिकल्चर ह्या पद्धतीनं. त्याच्यात ऍग्रिकल्चर सहकार आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बाबासाहेब पाटील असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील, ह्यांच्याकडे ते विभाग आहेत. तिथली कुठली अडचण आपण येऊ देणार नाही, पण आपल्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे. आपण सतत एक लोकांच्या मध्ये राहिलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. नुसतं पक्षप्रवेश करून चालणार नाही. पक्षप्रवेश केल्यानंतर आता तुमचा आज आम्ही स्वागत तर करतोयच, तुम्ही एक चांगल्या प्रकारचा निर्णय ह्या सगळ्या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली घेताय आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय. तुम्हाला निश्चितपणे तिथं मान सन्मान ठेवण्याचं काम केलं जाईल. तिथं तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. त्याचबरोबर इथं मला जिल्हाध्यक्षांना पण सूचना द्यायची आहे. मग ते गडचिरोलीचे असतील, हा तर इथं
स्वतः वासेकर आहेच, परंतु रवींद्र पण बाकीचे पण माझे चंद्रपूरचे असतील, गडचिरोलीचे असतील, अहिल्यानगरचे असतील. अहिल्यानगरला आपण 2 केलेत, मोठा जिल्हा असल्यामुळे साऊथ अहिल्यानगर आणि नॉर्थ अहिल्यानगर, दक्षिण आणि उत्तर. तसंच आपले त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे असतील जिल्हाध्यक्ष, अशा सगळ्या जिल्हाध्यक्षांना मला सांगायचं की त्यांनी पण ह्या सगळ्यांच्या वरचेवर बैठका घेणं, जिल्हा कार्यकारिणी करणं, तालुका कार्यकारिणी करणं, त्याच्याबद्दलच्या बैठका घेणं. काही ठिकाणी लोक कार्यकर्ते तक्रार करतात की दादा आमच्या बैठका होत नाही. त्याचाही आढावा शिवाजीराव गर्जे, तुमच्यावर ताण जास्त आहे जी मला जाणीव आहे, परंतु त्याच्यातली जबाबदारी किंवा बैठका त्या महिन्यामध्ये कुणाच्या झाल्या, कुणाच्या नाही झाल्या, झाल्या नाही तर का नाही झाल्या, तिथं काय अडचण आली. सतत कार्यकारिणी पण अशा पद्धतीनं भेटली पाहिजे, त्याच्यातनं प्रश्न समजून येतात. जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यापासून दर मंगळवारी मी माझ्या घरी बैठक घेतो सगळे आमदार आणि सगळ्या मंत्र्यांची, आणि त्यामध्ये काही प्रश्न असतील आमदारांचे, काही प्रश्न आमचे पालकमंत्री असतील त्यांच्याकडनं काही फीडबॅक आला तर ते आपण ऐकून घेतो, किंवा मला आठवड्याभरामध्ये जे काही गोष्टी सांगायच्यात त्या पण त्यांना सांगण्याचं काम मी पण करतो. प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे करतात, अजून कोण भुजबळ साहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील, ह्यांना काही सांगायचं असेल तर ते पण त्या ठिकाणी सांगतात. तर जेव्हा आठवड्याच्या आठवड्याला भेटल्यामुळं संपर्क राहतो आणि काही प्रश्न तातडीनं लक्षात आणून देणं गरजेचं असतं, तेही आपल्या लक्षात येतात. तशा पद्धतीनं आपण गाव पातळीवरचे पण काही मान्यवर इथं पक्षप्रवेश करतायत, तालुका पातळीवरचे पण करतायत, जिल्हा पातळीचे करतायत, राज्य पातळीवर काम करणारे पण करतायत. मला त्या सर्वांना सांगायचंय या संदर्भात सगळ्या सेलच्या पण बैठका काही बाबतीमध्ये होत नाही, किंवा काही बाबतीत थोड्या वेगळ्या तक्रारी येतात. आता नेमणुका करायचं चाललंय, तर नेमणूक होताना ह्यामध्ये कुठलीही नेमणूक महाराष्ट्रामध्ये शासनाकडनं होत असताना शिवाजीराव गर्जे शेवटचं मला ते दाखवलं पाहिजे, त्याशिवाय नेमणूक होणार नाही. आता मध्ये एक फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती, आजच मी मुख्यमंत्र्यांकडनं ती परत मागितलेली आहे. मी सीएमला विनंती केली की सीएम साहेब, आम्ही जी शिफारस केलेली आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे मत आहेत, मतमतांतर असू शकतं. जिथं लोकशाही आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी म्हणतो, त्या ठिकाणी मतमतांतर असू शकते. शेवटी आपण काय करत असतो, सगळ्यांचं ऐकून घेऊन त्याच्यात मध्ये उत्तमातलं उत्तम जे असेल, जे चांगलं असेल, जे केल्यानंतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यातनं न्याय देता येत असेल, तिथं मदत होत असेल, त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण एकंदरीतच कुठलाही पक्ष चालवत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून चालत नाही. शेवटी सगळा समाज हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं लागतं. मग तो आपला आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, भटका असेल, किंवा ओबीसी असेल, किंवा सर्वसाधारण असेल, ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे. कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यामध्ये कधी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते, ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते. मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं, परंतु मागच्याच मंगळवार मी त्याला भेटणार होतो, परंतु त्या दिवशी पालखी होती. त्या भागातनं, वेगवेगळ्या भागातनं पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता, विठोबाच्या दर्शनाच्या करता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय जात असतो, पालख्या जात असतात. त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात, काही इतर पण असतात. अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही. पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे, आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाहीये, तुझं काय असेल तर तू मला सांगत चल, मी तिथं लक्ष घालीन, पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय. हे नुसतं भाषणात नाही, ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे. नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात. लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखीन पक्षाच्या बद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न केला जातो.
माझी तुम्हाला विनंती आहे, मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो, तुम्हालाही आज सांगेन, आता थोड्या वेळात तुमचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे, एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणारे, त्यावेळेस कुठेही पक्षाला कमीपणा येईल, तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता कामा नये. शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदाकदाचित जर आपल्या पक्षाचा कोणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते, आपण लगेच त्याच्यावर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतो. कारण जे चुकीचे गोष्ट करतात ती विकृती आहे, ती विकृती आहे, तिचं कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रात अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात. आता आम्ही काय करतो, आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार, आम्हाला माहित नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो, पण त्या व्यक्तीने पुढं काहीतरी 2-4 वर्षांनी किंवा 2-4 महिन्यांनी काही केलं तर का अजित पवार बरोबर त्याचा फोटो, अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का, नाही फोटो काढावा, काय ताटलाय त्याच्या याला फोटो काढून देत नाही, याला फारच माज आलाय, याला उपमुख्यमंत्री पण त्याच्या डोक्यात शिरलंय, फोटोही काढून देणं साधा, अशी पंचायत होती. काढावा तर ती तशी पंचायत. मला आर पाटलांचं आठवतं, आर पाटील गृहमंत्री असताना ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गृहमंत्री होते, सगळ्यात जास्त काळ गृहमंत्री राहिलेले आर पाटील, पण त्यांनी त्या बाबतीमध्ये आता ह्या टर्मला बहुतेक देवेंद्र फडणवीस त्यांचं रेकॉर्ड मोडतील, कारण आता देवेंद्र मागही मुख्य गृहमंत्री होते ना आताही आहेत, पण आर पाटलांच्या बरोबर पण अनेक लोक फोटो काढायचे. कधी कधी काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक मुद्दामून गृहमंत्र्यांच्या बरोबर किंवा महत्वाच्या लोकांच्या बरोबर फोटो काढतात आणि मग दाखवतात पोलिसांना, आमची एकदम खास मैत्री. अरे कशाची खास, आम्ही त्याला ओळखत पण नाही, पण एक शायनिंग मारायचं किंवा एक पोलिसांच्यावर दबाव आणायचा किंवा पोलिसांना एक प्रेशर खाली आणायचं, अशा पद्धतीनं काही करतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या सगळ्या पक्षप्रवेश करत असणाऱ्या बांधवारांनी लक्षामध्ये घ्यावं, अशा प्रकारची माझी विनंती. तोडली का खुर्ची? तोडली. एक तर खुर्चीवर बसायचं ती तोडायची. मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण पुन्हा एकदा मी अरुणराव तनपुरेजी, धर्मराव बाबा आत्रामजी, वैशाली वैरधवल या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आणि ज्यांनी हे प्रयत्न करून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आपलंही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. महिलांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे राष्ट्रवादीनंच केलं, कालही केलं, आजही केलंय, उद्याही करत राहील. लाडक्या बहिणींच्या बद्दलचं आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये, ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले सोडले, म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत. त्याच्यामुळं ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील. आज त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली, तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय. थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं आपण मोफत वीज देतो, ते पण पैसे राज्य सरकारकडनं महावितरणला द्यावे लागतात. आपल्या राज्यातल्या महिलांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करतंय. त्याच्यामध्ये महाज्योती असेल, त्याच्यामध्ये सारथी असेल, त्याच्यात बार्टी असेल, त्याच्यात आरटी असेल, त्याच्यात मार्टी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आपण काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्या घटकाला
मदत कशी करता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल. गरीब असला तर गरीबाच्या मुलाला किंवा मुलीला पण ते अभ्यासामध्ये अतिशय हुशार असेल तर तिच्या आई वडिलांच्याकडे पैसे नाही म्हणून तिला पुढचं शिक्षण घेता येत नाही. ही वेळ आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब कुठल्याही घटकावर येऊ नये ह्याही बद्दलचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय आणि तशा पद्धतीनं आपल्या सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण महत्वाची भूमिका बजावतोय आणि त्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आलेला आहात त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि आपलं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. अगोदर आपले अध्यक्ष रवींद्र वासेकर यांचा सत्कार दादांच्या शुभास्ते होत आहे. लोखंडे लोखंडे दे ना. दादांच्या शुभास्ते आपल्या जिल्हाध्यक्षांचा रवींद्र वासेकरांचा सत्कार होत आहे. पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला नगर शिरोडचा नगराध्यक्षा श्रीमती शेख फरजाना यांचाही दादांच्या शुभहस्ते सत्काराने प्रवेश संपन्न होत आहे. काय झालं? शेख अब्दुल रऊफ उपाध्यक्ष नगरपालिका सिरोची या पुढे या प्लीज. ज्यांचं नाव सांगतोय त्यांनी कृपया पुढे या. आपसात कोणी बोलू नका. श्रीमती गणपुरदार भवानी मारुती नाहीत का? सांगा ना. राजेश कोडप्पा बंदेला नगरसेवक नगरपंचायत. राजेश बंदेला. नागेश दुगियाले. राहुल गरपल्लीवार. ज्यांचं नाव सांगतोय त्यांनी कृपया पुढे यायचंय. हो कोण सांगू द्या पुढे नाव. शैलेंद्र पटवर्धन. विलास सिडाम. एक मिनिट गर्दी करू नका. नवराज शेख. ज्योतिताई सडमेक. अयान पठाण. सतीश मुक्कावार. नूतन रेवतकर. साहेबराव देशमुख. भूषण तल्लार. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. दीपक जयस्वाल. माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश मानकर. राहुल देवतळे. राजेंद्र आखरे. विनोद लव्हाणे. मारुती झाडे. सुहास पिंगे. मनोज बंडीवार. कविता गुडमेदे. सौ मंगला अकरे. महानंदा वाळके. सुकेसेनी टेंभुर्णे. ओम प्रकाश रिंगणे. शेख सलीम शेख. रवींद्र वाळके. हर्षल भुरे. ज्यांचं नाव घेतोय त्यांनी पुढे यायचं आहे. आपसात बोलू नका. 10 मिनिट प्लीज. लोक बाहेर ज्यांचा प्रवेश होतोय त्यांनी लगेचच थोडं दुसऱ्यांना जागा द्यायची आहे. क्रिश्तय्या पोर्तेट. इस्मय्या नालगुंटा नगरपंचायत. नरसय्या पल्ली. नाव काप करायचं येतात सावकाशी येतात ते. माझी तसंच गडचिरोली, चंद्रपूर, दौंड या सगळ्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. माझी त्यांना विनंती आहे की आता मला आमच्या हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्ह्याच्या पक्षप्रवेशाच्या करता विशेषतः आमचे विधिमंडळातील सहकारी राजू नवघरेजी आणि राजेश विटेकरजी या दोघांनी प्रयत्न केला आणि आत्ताचा पक्षप्रवेश आपण
त्यामध्ये घेतोय। विशेषतःच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजू नवघरेजी, राजेश विटेकरजी, तसंच आमचे जिल्हाध्यक्ष बीडी बांगरजी, त्याचबरोबर परभणीचा स्वतः राजेशच आहे, संघटनेचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, नवाब मलिकजी, शिवाजीराव गर्जेजी, विजय भांबळेजी, मित्रांनो, मी मगाशीच गडचिरोली, चंद्रपूर, राहुरी आणि दौंडच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बोलत होतो। मला आपल्यालाही सगळ्यांना सांगायचंय, आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातले अनिल पतंगे, रवींद्र गडदे, कैलासराव देशमुख, संदीप देशमुख, राजकुमार देशमुख, संदीप बहिरे, गजानन मानकर, अशोक श्रीरामे, किशोर पाटील, भगवान ढाकणे, उमेश देशमुख, संचित गुंडेवार, मोहन पोपळघट, अमोल मोरे, सुदाम मानवतकर, ॲडव्होकेट प्रवीण नायक, संतोष मुळे, वैशालीताई वाघ, डी.के. पायघन, उत्तमराव पोले, घनश्याम दामणकर, जनार्दन झाडे, नामदेवराव झाडे, गजानन नानवटे, हरिदास सिंबाडे, तसंच आमच्या वसवत परिसरातले शंकरराव कदम, गोविंदराव पांडववीर, मुंजाजी राखोंडे, उस्मान खा भुरुखा पठाण, सोपान राखोंडे, चंद्रकांत राखोंडे, दिगंबर जाधव, संदीप सोमाणी, राजकुमार सोनी, तसंच आपल्या परभणी जिल्ह्यातले विशेषतः जिंतूर परिसरातले आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, विधिमंडळात एकत्र काम केले ते माजी आमदार विजयराव भांबळेजी, प्रेक्षाताई विजयराव भांबळे बोराडे, श्रीमती मनीषाताई केंद्रे, विश्वनाथ राठोड, साबिया बेगम कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, अजयराव चौधरी, राजेंद्र काका लहाने, रामराव उबाळे, सुधाकर रोकडे, शरदराव अंबुरे, चंद्रकांत गाडेकर, गणेशराव इलग, मधुकरराव भवाळे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, बाळासाहेब रोडगे, विठ्ठलराव घोगरे, रामेश्वर जावळे, पुरुषोत्तम पावडे, हबप कैलास महाराज देशमुख सारठणकर, खंडेराव आघाव, प्रकाशराव मुळे, विजयराव खिस्ते, बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, वसंतराव राठोड, गोरख भालेराव, आनंद डोईफोडे, मनोहर डोईफोडे, आमचे शेख इस्लाम शेख सलीम, शहीद बेग मिर्झा, अहमद बागवान, दत्तराव काळे, दलमीर पठाण, शामराव मते, शोएब जानिमिया, संजय उर्फ बंटी निकाजे, शौकत खान पठाण, रघुनाथ बागल, नंदकुमार अंबुरे, विश्वंभर पवार, सुदाम नितन नवरे, अप्पासाहेब ईख, शरद आकात, अनिल बर्डे, आशाताई खिलारे, निर्मलाताई लिपणे, अभिलाष राऊत, अविनाश मस्के, सचिन बोबडे, खयूम कादरी, प्रवीण चव्हाण, अशोक प्रधान, माधव घोगरे, सचिन डोंबे, सचिन शिंदे, दिलीप आकात, पवन कटारे, परवेश सौदागर, बाळासाहेब गमे पाटील, तसंच आमचे ॲडव्होकेट विनोद राठोडजी, श्री विनायकराव पावडेजी, अशा अनेक मान्यवरांनी माझ्या परभणी जिल्ह्यातनं, माझ्या हिंगोली जिल्ह्यातून प्रवेश आज ते करणार आहेत। मी त्या सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो, परंतु मी मगाशी पण बोलत असताना सांगितलं की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव ह्या विचारधारेने पुढे जाणारा पक्ष आहे। सेक्युलर विचारधारा ही आपण स्वीकारलेली आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आपली श्रद्धा आहे, आपली निष्ठा आहे आणि आपण पण सगळ्यांनी काम करत असताना त्याच श्रद्धेने, त्याच निष्ठेने, त्याच वैचारिक भूमिकेतनं पुढे जायचं आहे। हे सगळं करत असताना अलीकडच्या काळामध्ये तुमचा पक्षप्रवेश झाल्यावर खरं आमच्या राजू नवघरेचं आणि राजेश विटेकर ह्या सगळ्यांचं म्हणणं होतं की अजित पवारांनी तिकडे वेळ द्यावा, परंतु तुम्हाला माहिती आहे पावसाळी अधिवेशन पण महत्वाचं असतं, काही मागण्या पण मंजूर करून घ्यायच्या असतात आणि ते अधिवेशन कालपासून सुरू झालंय। त्याच्यामुळे मग शेवटी राजूनी पण सांगितलं आणि
आमच्या राजेशने पण सांगितलं की दादा ठीक आहे, मंगळवारी आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असतो. थोडी आज गर्दी झाली त्याबद्दल कृपया वाईट वाटून घेऊ नका, कारण मगाशी पण अनेकांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळेस थोडंसं घाईगडबड झाली, परंतु त्याच्यातनं कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देणार आहोत, एकमेकाला मदत करणार आहोत, एकमेकाला पुढे घेऊन जाणार आहोत. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की विजयचं काम मला तर अनेक वर्ष माहिती आहे. विजयला आपण 2 वेळेला आपण खासदारकीच्या संधी द्यायचा प्रयत्न केलेला होता, परंतु दुर्दैवाने तिथं आपल्याला यश आलं नाही. मागे विजय असेल किंवा राहुल मोठे असतील, आज आमचे प्रदीप नाईक हयात नाहीयेत, परंतु ते असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, आमचा चंद्रकांत दानवे असेल, हा सगळा एक ग्रुप असायचा आणि मी अनेकांची कामं करून द्यायचो. परंतु मधल्या काही काळामध्ये थोडंसं वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेतली गेली, परंतु शेवटी आपण जरी तुम्ही शरीराने माझ्यापासून बाजूला असला तरी मनाने विजय आणि बाकीचे सगळे सहकारी माझ्याबरोबरच होते, मला भेटत होते. त्याच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला विजयला अपयश आलं, परंतु मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की बाबांनो, अपयशाने खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला म्हणून हुरळून पण जायचं नसतं. शेवटी आपण लोकांशी बांधिलकी ठेवायची असते, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. त्यामध्ये मी मध्ये परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेलो, मधून अधून मी दौरे करत राहीन. मी आत्ताच सांगितलं मगाशी की अधिवेशन संपल्या माझी दौऱ्याची सुरुवात मी करणार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तालुका पंचायतीच्या निवडणुका आणि आपली नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यामुळं परभणीची महानगरपालिका अनेक वर्ष आपल्या विचाराची होती. राजेश तिथं काम करत होता, विजय तिथं काम करत होता, बाकीचे सहकारी काम करत होते. आता सगळ्यांनी मिळून पुन्हा एक एकजूट आपल्याला दाखवायची आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारचं यश हे कसं मिळेल, मग ते माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आणि परभणी जिल्ह्यामध्ये पण मिळेल. त्याकरता तुम्हाला सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल. हिंगोलीला सुदैवानी आपले नरहरी जिरवाळ हेच पालकमंत्री आहेत. मी त्यांना सांगितलं होतं, परंतु संध्याकाळी मीटिंग असते त्यावेळेस मला राजू आणि त्याच्यामध्ये विजय राजेश तुम्ही मला आठवण करा. आपण तिथं नरहरीला काय सांगायचं पालकमंत्री म्हणून त्या सूचना मी त्यांना देईन. परभणीच्या बद्दल राजू आणि जरी रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत, परंतु ते पण मला मधून अधून भेटत असतात, काही प्रश्न सांगत असतात. त्याच्यामध्ये कुठेही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही. तुम्ही तुमच्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका. त्याच्यामध्ये आपण आपली भूमिका अतिशय स्वच्छ, चांगली, नीटनेटकी आपल्या बळीराजाला, आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करणारी असली पाहिजे. त्यामध्ये कुठेही आपलं काही चुकलंय म्हणून आपल्याला त्रास होतोय अशी गोष्ट मात्र तुमच्या बाबतीमध्ये कुणाच्या घडता कामा नये, अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्याला सगळ्यांना करतो. आता आपले संतोष राठोड आणि प्रकाश अण्णा लहाणे हे पण पक्षामध्ये प्रवेश करतायत. तसंच विठ्ठलराव ताठे आणि सुरेशराव रोडगे, तसंच प्रकाशराव लहाणे हे पण मान्यवर आज आपल्यामध्ये प्रवेश करतायत. परमेश्वर ढोणे आणि दिनकरराव आलाटे हे पण प्रवेश करतायत. मी सगळ्यांचं स्वागत मनापासून करतोच, पण आपण सगळ्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केल्यामुळं आपल्याला सगळ्यांना एकमेकाचे स्वभाव, एकमेकाच्या कामाची पद्धत माहिती आहे. त्याच्यामुळे इतकी काही अडचण येण्याचं कारण काही मला तरी वाटत नाही. आणि तिथं राजेश विटेकर स्वतःच परभणी जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं तिथंही काही कुठे अडचण येण्याची कारण नाही. मला ह्या निमित्तानं आमच्या बीडी बांगरांना सांगायचं की हिंगोलीमध्ये काम करत असताना तुम्ही असाल, राजू नवघरेजी असतील, आज आलेला बाकीचा सगळा महत्वाचा कार्यकर्त्यांचा संच असेल, नेत्यांचा संच असेल, तुमच्यामध्ये
एकोपा राहायला पाहिजे. तुमच्यामध्ये कुठेही अंतर असता कामा नये. तुमच्यामध्ये कुठेही गैरसमज असता कामा नये. आम्ही तर दर आठवड्यात मुंबईला असतोच 2-3 दिवस. बाकीचे 4 दिवस माझे महाराष्ट्राच्या दौरा मी अधिवेशन संपल्या सुरू करणार आहे. जसं मागे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या संदर्भातले दौरे आपण काढलेले होते आणि त्याच्यातनं एक वेगळं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला होता. तशाच पद्धतीनं आपण उद्याच्या अधिवेशन संपल्यानंतर त्याच्या आधी प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी देखील काही भागामध्ये जात आहेत, कारण त्यांचं अधिवेशन आमचं संपल्यानंतर त्यांचं सुरू होणार आहे. त्याच्यामुळे काही भागात ते आधी दौरे करतायत. त्याच्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की मी ज्यावेळेस परभणीच्या आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर येईल, मध्ये एकदा हिंगोलीला परभणीला आलो होतो त्यावेळेस राजू असेल, बांगर असतील किंवा आमचा राजेश असतील किंवा बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, तर सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं होतं. स्वतः नवाब भाई पण माझ्याबरोबर होते. आपल्याला परभणी शहरामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर काम त्या ठिकाणी करायचंय. त्याच्यात पण सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जायचंय. खरं ही दोन्ही शहरं जिल्ह्याची ठिकाणं आहेत. जिल्ह्याची ठिकाणं असली तरी त्या प्रकारे जो विकास व्हायला पाहिजे, ज्या तिथं सुधारणा शहराच्या बाबतीत मी बोलतो त्या व्हायला पाहिजे, तशात अजून बरीचशी भर घालण्याची गरज आहे. सुदैवाने वित्त आणि नियोजन खातं आपल्याकडे असल्यामुळं तिथं पण मी त्या शहरातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. सहकारामधल्या आणि पणनच्या म्हणजे मार्केट कमिटी ह्या निवडणुका आपल्या आपल्या ताकदीवर आपल्याला लढवायच्या. तिथली परिस्थिती बघून सगळेजण चर्चा करतात. जसं परवा मला वाटतं गोंदियाची जिल्हा बँकेची निवडणूक झाली त्यावेळेस महायुती म्हणून तिथं त्यांनी सगळ्यांनी एकत्रपणे लढले. तिथलं परिस्थिती वेगळी आहे. भंडाऱ्याची पण साधारण ते तसेच लढणार आहेत. परंतु आपल्या परभणी आणि हिंगोलीची परिस्थिती बघितली तर जरा वेगळी परिस्थिती आहे आणि त्याकरता आपल्याला एकत्रपणे बसून तुमच्याशी चर्चा विनिमय करून किंवा काय तुमच्या पण मनात आहे तिथं सगळ्या 100% सगळ्यांशी मला चर्चा करता येणार नाही, पण जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी आमदार हे राष्ट्रवादीचे यांच्याशी चर्चा करून आपण त्याच्याबद्दलचे निर्णय त्या बाबतीमध्ये घेऊ. आणि जसं मागं परभणीची जिल्हा परिषद आपल्याकडे असायची तसेच उद्याच्या पण येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ती आपल्या विचाराची कशी राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया. हिंगोलीच्या बाबतीत हिंगोली जरी जिल्हा लहान असला, मला वाटतं 3 आमदारांचा जिल्हा आहे ना हिंगोली, 3 आमदारांचा जिल्हा आहे, तसा लहान जिल्हा आहे. आता मी ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं जवळपास 18 आमदार आहेत. म्हणजे तुमच्या 6 पट हिंगोलीचे आमदार माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात. मी दुसरीकडे पालकमंत्री आहे बीडला, तिथं 6 आमदारांचा तो जिल्हा आहे. अशा प्रकारे वेगवेगळे जिल्ह्याच्या साईजेस आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. सगळ्या बाबतीमध्ये कसं तुम्हाला हिंगोलीला जरा सोपं जाईल कारण पालकमंत्रीपद आपल्याकडे आहे तरी. आणि इकडं पण परवा राजेशला अनुभव आला असेल की आम्ही काही सूत्र ठरवलेलं आहे. जिल्हा डीपीडीसीच्या संदर्भात जिल्हा वार्षिक योजना ह्याच्याबद्दलचं काही सूत्र आम्ही तिघांनी एकत्र बसून ठरवलेलं आहे आणि त्या सूत्राप्रमाणे तिथं कामं झाली पाहिजे, निधी मिळाला पाहिजे. फक्त मिळालेला निधी माझं हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, नेत्यांना विनंती आहे की कामच झालं पाहिजे चांगल्या पाहिजे. अजिबात ते निधी असा कुठेतरी गैरवापर निधीचा होता कामा नये. ही बाब मात्र कटाक्षाने तुम्ही सगळ्यांनी बघितली पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कारण ह्यावेळेस आम्ही जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 20%, 40%, 60%, 80%, 100% असं न करता काय प्रस्ताव आलेले आहेत, कशा प्रकारचे आहेत. कधी कधी काही प्रस्ताव काही गरज नसताना ते प्रस्ताव येतात. जी औषधं घ्यायला नको ती औषधं घेतली जातात. असं मागे कानावर आलेलं आहे महाराष्ट्रातल्या काही भागात. तुमच्या बाबतीमध्ये घडला असा माझा दावा नाही, पण माणूस कसं दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक पण फुंकून प्यायला लागतं त्यातला तो प्रकार आहे. आणि म्हणून निधी हा नीटपणेच महाराष्ट्राच्या सरकारने दिलेला असेल
जिल्हा परिषदेचा निधी असेल, केंद्र सरकारचा निधी असेल किंवा आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, कसलाही प्रकारचा निधी असला तरी त्या निधीचा उपयोग हा तिथल्या समाजातल्या भल्याकरता झाला पाहिजे. आणि आपल्या पक्षाचं सूत्र आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं. ते सूत्र सातत्याने तुम्ही काम करत असताना ते मनामध्ये ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. ह्याच्यामध्ये राजू आणि राजेशनी आणि आमच्या बांगरांनी सगळ्यांनी खूप आग्रह केला, फार पुढाकार घेतला. बरेच दिवस झालं चाललेलं होतं. मागं काही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु झालं गेलं, गंगेला मिळालं. अशा करून आपण नवी सुरुवात, नवी पहाट ह्या पद्धतीनं पुढे जाण्याचं काम करू. पाऊसकाळ बरा झालेला आहे. शेतकऱ्यांना जिथं अडचणी येतील तिथं कृषी खातं आपल्याकडे आहे, सहकार खातं आपल्याकडे आहे. त्याच्यावर सहकारी संस्था असतील, कृषी क्षेत्राच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता देखील आपण एकमेकाला सहकार्य करू. तुम्ही जर कधी सांगितलं की बाबा इथं ह्या विभागाचा दौरा झाला पाहिजे, मंत्र्याचा दौरा झाला पाहिजे, तशा प्रकारच्या सूचना ह्या दिल्या गेल्या जातील. त्याकरता आमच्या राजू नवघरेंनी, बांगरांनी, राजेश विटेकरनी यांनी सगळ्यांनी बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि तशा पद्धतीनं सतत दौरे करणं, पक्षाच्या वेगवेगळ्या बैठका जिल्हा कार्यकारिणीची, तालुका कार्यकारिणीची घेणं, त्याच्यामध्ये कुठेही वादविवाद न होऊन देणं, चर्चा करणं, चर्चा करून कुणाकुणाचं काय मत असेल ते जाणून घेणं आणि ज्याच्यातनं माझ्या परभणी जिल्ह्याचं आणि त्याच्यातनं माझ्या हिंगोली जिल्ह्याचं भलं होणार आहे त्या पद्धतीनं आखणी करणं आणि तशा पद्धतीनं पावलं उचलणं, हे देखील काम आपण सगळ्यांनी करायचंय. आणि वेळोवेळी बैठका, वेळोवेळी सभासद नोंदणीचाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या निमित्तानं राबवायचा आहे. आता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर प्रवेश सुरू होईल, परंतु तो पक्ष प्रवेश झाल्यानंतर तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होऊन देऊ नका, ज्याच्यातून पक्षाला कमीपणा येईल, वरिष्ठांना कमीपणा येईल, आपल्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना कमीपणा येईल. अशा प्रकारचं बारकाईनं लक्ष, नजर ही तुमची प्रत्येकाची तिथं असली पाहिजे. जर कोणी चुकत असेल तर ते आमच्या कानावर लगेच घातलं पाहिजे की दादा ही जरा चुकतोय, त्याला वेळेत समजावून सांगण्याची गरज आहे. कधी कधी एखाद्या कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल आणि त्याने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट केलं की लगेच मीडिया असं दाखवतो की तेच आपल्या पक्षाचं मत आहे. तसं नाही. पक्षाचं मत अतिशय स्वच्छ, साफ, सरळ, चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये इतर पण मान्यवर आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील किंवा मौलाना आझाद असतील, असे अनेक मान्यवर जे महापुरुष होऊन गेलेत, ज्या मोठ्या आपल्याकडं भगिनी स्त्रिया होऊन गेल्या, त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला वाटचाल करायची. ही गोष्ट मात्र आपण कृपा करून लक्षामध्ये ठेवा. तिथं मात्र कुठेही गैरसमज मनामध्ये होऊन देऊ नका, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना अतिशय आग्रहपूर्वक सांगणं राहील. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या आमचे दौरे असतील त्या तर वेळेस आपण एकमेकाला भेटू, परंतु सतत आपला आता संपर्क वाढला पाहिजे. कारण 4 महिन्यांनीच जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. वॉर्ड रचना सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये प्रभाग रचना सुरू झालेली आहे. गट आणि गण हे जे आपले जिल्हा परिषद, पंचायत समिती असे असतात त्याचंही काम त्या बाबतीमध्ये सुरू झालेलं आहे. साधारण नैसर्गिक बॉर्डर, नॅचरल बॉर्डर ह्या लक्षामध्ये घेऊन आणि साधारण त्या तालुक्याचा विचार करून मतदारांची संख्या ही तिथं असली पाहिजे, अशा प्रकारच्या डायरेक्टिव्ह ह्या निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. आणि तशा प्रकारचं काम हे अधिकारी वर्गाचं चाललेलं आहे. ह्याची पण नोंद आपण कृपा करून घ्यावी. आज थोडंसं हिंगोलीकरांनो, परभणीकरांनो, जिंतूरकरांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, जरा पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले पक्षप्रवेश असल्यामुळं जरा गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळं काही गैरसमज करू नका. काय गर्दीत कुठं काय झालं काय आम्हाला तर कळलंच नाही, आमचा फोटोच नाही निघाला, आम्हाला बघितलंच नाही, आमची ओळखच झाली नाही, असं काही मनात आणू नका. थोडं समजून उमजून घ्या, मदत त्या ठिकाणी करा
आणि सतत आपण एकमेकाला भेटलो की आपोआप ओळखी वाटतात, आपोआप त्याच्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो. त्या प्रकारचं काम आपण सगळेच करू. राजू आणि राजेशला मला सांगायचं, तुम्ही नव्या दमाचे आहात. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा तू किती वर्षाचा होता राजू? 19. आणि राजेश 19, म्हणजे बच्चे होते हे सगळे. आता तुम्ही भारदस्त जबाबदार व्यक्ती झालेला आहात, आमदार झालेला आहात आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याच भूमिकेतनं आता पुढचे दिवस तुमचे सगळ्यांचे आहे. मी तर आहेच, बाकी सगळे आम्ही तुम्हाला जीवाभावाची साथ देणारे आहेच, परंतु आता तुम्ही पण, म्हणजे आता उत्तमरावांचं काम आम्ही स्वतः बघितलेलं आहे. राजूला तर मार्केट कमिटीत तो पहिला मार्केट कमिटीच करत होता ना, तर तुला आमदारकी द्यायच्या आधी मार्केट कमिटीत होतं. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यावेळेस आपण अनेकदा दांडेगावकर साहेबांना नंतर उमेदवारी दिली, परंतु तिथं आपल्याला अपयश यायचं आहे. म्हणून म्हणलं आता हे नवीन खोंड जोडून बघू काय होतंय ते. आणि त्या आपण राजूला तिकीट दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी बसवंतच्या आणि माझ्या हिंगोलीच्या लोकांनी तिथं साथ दिली आणि त्याच्यामुळे राजूलाही कामाची संधी मिळाली. मागं 5 वर्ष त्यानं चांगलं काम केलं. राजेश तर खरं खासदार होता राहिला, परंतु कधी काही असे प्रसंग येतात आपल्याला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं आणि त्यावेळेस आपण महादेव जानकर साहेबांच्या करता ती जागा सोडली आणि राजूची उमेदवारी आपण मागे घेतली. पण राजू विधान परिषदेला पण त्याला आपण निवडून आणला, आपण शब्द दिला होता, परंतु विधान परिषदेमध्ये विधानसभेला थोडंसं विधिमंडळाच्या कामकाजामध्ये वेगळा मान असतो आणि लोकांच्या मध्ये कामं करायला त्याच्यात अधिक वाव असतो आणि त्याच्यामुळे राजेशची इच्छा होती की आपण पण विधानसभेचं सदस्य व्हावं आणि त्या पद्धतीनं पक्षाने त्याला MLC असताना पण तिकीट दिलं आणि त्याच्यात पण तो चांगल्या पद्धतीने निवडून आला. त्याच्यावर परभणीकरांनी, हिंगोलीकरांनी त्यांचं काम केलेलं आहे. अजून आपल्याला तिथं पक्षाची ताकद वाढवायची आणि तुमच्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे आपल्या पक्षाची ताकद तिथं वाढणार आहे, ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. लाडक्या बहिणी आपल्या बरोबर आहेतच. लाडक्या बहिणींना पण एक आपण चांगल्या प्रकारे कसं सहकार्य करता येईल हे सहकार्य करतोय. शेतकऱ्यांच्या करता पण अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. अजून काही पुढे तुम्हाला असं वाटलं की इथं पण काही निर्णय घेण्याची गरज आहे ते पण घेऊ. आपलं औकाफ, अल्पसंख्याक विभाग हे पण महत्वाची खाती आपल्याकडेच आहे. त्याच्यावर अल्पसंख्याक विभागांनी पण, सहकार्यांनी पण आपल्याला कोणी दुर्लक्षित करेल अशा प्रकारची भावना मनामध्ये आणू नका. सगळ्यांनी आपण भारतीय आहोत ह्या भूमिकेतनं आपण एकमेकाला साथ देऊ आणि आपला सगळ्यांचं एक विचार जो आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. त्याच विचारांनी आपल्याला पुढे जायचंय ह्याची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मी विजयरावांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि माझ्या हिंगोलीच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत पण करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण बसून घ्या. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला अनिल पतंगे, बीडी बांगर सर, काळे यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. कृपया मंचावर एकच गोंधळ करू नका. चला चला, मंचाच्या खाली चला. हिंगोलीहून आलेले अनिलराव पतंगे आणि त्यांच्या नेतृत्वात आलेले सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण 5 मिनिट थांबायचंय.
माणिकराव काजळे आणि भागवत बारडकर कृपया यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. कृपया ज्यांचे प्रवेश झाले आणि फोटो काढले त्यांनी स्टेजच्या थोडं बाजूला सरका, मंचाच्या बाजूला सरका कृपया थोडं. आणि एवढ्या गर्द्यामध्ये आपण फोटो काढण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा दादा येतील त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा शिस्तीत कार्यक्रम आपण करावा अशी विनंती आपणास. आपल्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपला प्रवेश झालेला आहे. प्रमुख नेत्यांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर आपला प्रवेश झाला असं गृहीत धरल्या जाते. कृपया आपणास विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा दादा येतील त्यावेळेस आपला पक्षप्रवेश आणि फोटोचा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करावा. अशोकराव डग पोलीस पाटील यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. सुदामराव पावडे सेलू कृपया आपण आपसात बोलू नका, आपसात बोलू नका. आपण विजयदादा भांबळे आणि राजूदादा विटेकर यांचे कार्यकर्ते आहोत. कृपया या ठिकाणी आपण गोंधळ न घालता त्यांच्या शिस्तीचं प्रदर्शन आपण करा. परभणीमधून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, परभणी जिल्ह्यामधून आलेल्या सर्व भांबळे साहेबांच्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी परिवारामध्ये या ठिकाणी खूप खूप स्वागत, खूप खूप स्वागत. कृपया गोंधळ घालू नका. अजयराव चौधरी कृपया आपण मंचाच्या जवळ येऊन एका एका कार्यकर्त्यावर वर चढवा. गोंधळ फार होत आहे. अजयजी चौधरी साहेब आपणास विनंती आहे कृपया मंचाच्या जवळ येऊन. व्ही.डी. राठोड साहेब यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. चौधरी साहेब आपल्या जिल्ह्याची शिस्त जरा दाखवा. आपण बघा आता हिंगोली जिल्ह्याची शिस्त कशी दिली. गोंधळ करू नका. कृपया जिल्ह्याचं नाव जायला असं कृत्य करू नका. फोटो काढायचा. हिंगोलीवाले थोडं थांबा, 5 मिनिट थांबा. आता परभणी जिल्ह्याच्या सर्व नेतृत्वाला विनंती आहे कृपया आपला गोंधळ थोडा थांबवा. आता आपण थोडी हिंगोलीवाल्यांना सुद्धा संधी द्या. व्ही.पी. राठोड कृपया मंचावर आपला सुद्धा या ठिकाणी प्रवेश होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती मंचाच्या पाठीमागच्या बाजूनं, खुर्च्यांच्या पाठीमागच्या बाजूने आपण यायचंय. व्ही.पी. राठोड कृपया आपण या ठिकाणी मंचावर या. व्ही.पी. राठोड बोलतो तुला काय अडचण नाही ना. चला, हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा थोडा संपत आलेला आहे. हिंगोली जिल्ह्याला विनंती की 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला या ठिकाणी प्रवेश कार्यक्रम होणार आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व सुज्ञान कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण गोंधळ करू नका. शांततेमध्ये प्रवेश घ्या. दादा थांबतील, सर्वांचा फोटो निघाला असे शांततेमध्ये कार्यक्रम करा.
सिद्धार्थ सहजराव आपला या ठिकाणी प्रवेशात आहे, कृपा मंचावर या. सरपंच माऊली पवार. नाही का? हिंगोलीहून आलेले सर्व कार्यकर्ते मंडळी, अनिलराव पतंगे यांच्या नेतृत्वामध्ये आपण कृपया स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचंय. दादा उभे आहेत, त्यांच्या उजव्या बाजूला आपण थांबायचंय. परभणीवाल्यांचा झाल्यानंतर लगेच आपला प्रवेश कार्यक्रम होणार आहे.